नाशिकमध्ये अवकाळी पावसाचा पिकांना मोठ्या प्रमाणावर फटका बसलाय। पावसामुळे आंबा, कांदा, भाजीपाल्याचं मोठं नुकसान झालंय। त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय। त्यासाठी पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। पुण्यातील शिरूरमध्ये जोरदार पावसानं हजेरी लावली। पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाल्यानं उकाड्यापासून हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळालाय। मात्र पिकांचं नुकसान होण्याची शक्यता असल्यानं शेतकरी राजा चिंतेत आलाय। हिंगोलीत वादळी वाऱ्यामुळे एका घराची भिंत दुसऱ्या घरावर कोसळली आहे। त्यामुळे घरातील वस्तूंचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय। तसंच पावसामुळे आंबा, केळी पिकांचंही नुकसान झालंय। राज्यात अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आलाय। हवामान विभागाच्या अंदाजानुसार राज्यात अवकाळी पावसाचा मुक्काम अजून वाढणार आहे। कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील अनेक भागांमध्ये पावसाचा इशारा देण्यात आलाय। आज नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये येलो अलर्ट देण्यात आलाय। तसंच मुंबई, ठाणे आणि पालघरमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस होण्याचा इशारा हवामान विभागानं दिलाय। नाशिकमध्ये गेल्या आठवडाभरापासून पाऊस सुरू आहे। या पावसामुळे झाडं, झाडांच्या फांद्या, विद्युत खांब, फलक पडले। तसंच सखल भागांमध्ये पाणी साचलंय। त्यामुळे नागरिकांची मोठी तारांबळ उडाली आहे। नाशिकच्या येवल्यातील सायगाव, धामणगाव, अंगणूरगावमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं हजेरी लावली। या पावसामुळे शेती पिकांचं मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे। मात्र उकाड्यापासून हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला। हिंगोलीत गेल्या आठवडाभरापासून दररोजच पाऊस बरसतोय। या पावसामुळे भाजीपाला विक्रेत्यांची तारांबळ उडाली आहे। तसंच काही ठिकाणी वादळी वाऱ्यांमुळे झाडंही मोडून पडली आहेत, तर काही नागरिकांच्या घरावरचे पत्रेही उडून गेलेत। सोलापुरातही वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे। वादळी वाऱ्यामुळे अनेक भागातील विद्युत पुरवठा खंडित झालाय। या पावसामुळे वातावरणातही गारवा निर्माण झाल्यानं उकाड्यापासून हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला। मात्र पिकांचं मोठं नुकसान होणार असल्यामुळे शेतकरी राजा चिंतेत आलाय। धुळ्यात 1 रुपयात पीक विमा या योजनेचं ऑडिट करण्याची मागणी करण्यात आली आहे। काँग्रेसचे कार्याध्यक्ष कुणाल पाटील यांनी ही मागणी केली आहे। तसंच या योजनेतील त्रुटी दूर करून पुन्हा योजना अंमलात आणण्याची मागणी सुद्धा करण्यात येते आहे। जालन्यातल्या परतूरमध्ये ऊस लागवडीत दुपटीनं वाढ झाली आहे। गेल्या वर्षी 6000 हेक्टरवरची ऊस लागवड झाली, मात्र यंदा 11000 हेक्टरवर ऊस लागवड करण्यात आली आहे। निम्न दुधना प्रकल्पात भरपूर पाणीसाठा असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर यंदा ऊस लागवड झाली आहे। नागपूर शहरातील अनेक भागांमध्ये उद्या पाणी पुरवठा होणार नाही। उद्या सकाळी 10 वाजेपासून रात्री 10 वाजेपर्यंत पाणी पुरवठा बंद राहणार आहे। जलवाहिनीच्या देखभाल दुरुस्तीच्या कामामुळे पाणी पुरवठा बंद असणार आहे। भरतवाडी, कळमना, सुभाननगर, मिनी मातानगर, भांडेवाडी, लकडगंजमध्ये पाणी पुरवठा नसणार आहे। जालन्यातली 80 गावं आणि 22 वाड्यांना 137 टँकरनं पाणी पुरवठा करण्यात येतोय। तरी सुद्धा जिल्ह्यात टँकरची मागणी मात्र वाढतेच आहे। त्यामुळे प्रशासनाकडून टँकरची संख्या सुद्धा वाढवण्यात आली आहे। नाशिकमध्ये पाणीपट्टी, घरपट्टी देयकं आता व्हॉट्सअपवर मिळणार आहेत। कर वसुलीची प्रक्रिया अधिक गतिमान करण्यासाठी करदात्यांना व्हॉट्सअपद्वारे घरपट्टी आणि पाणीपट्टीची देयकं पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। यासाठी एका ठेकेदाराची नियुक्ती करण्यात आली आहे। नाशिकमध्ये शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना गणवेश मिळणार आहेत। समग्र शिक्षण अंतर्गत 257 कोटींची तरतूद करण्यात आली आहे। त्यामुळे 43 लाख विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी मोफत गणवेशासह एक जोडी बूट आणि मोजे सुद्धा देण्यात येणार आहेत। नाशिकच्या निफाड तालुक्यात गोदावरी नदीपात्रातून पानवेली हटवण्याची मोहीम सुरू आहे। चांदोरी, सायखडा या ठिकाणी गोदावरी नदीला पानवेलींचा विळखा पडलाय। त्यामुळे या परिसरात डासांचं साम्राज्य पसरलंय। दरम्यान पानवेली हटवावी ही मागणी नागरिकांकडून करण्यात आली होती। धुळ्यात शिवसेनेच्या वतीनं तिरंगा रॅली काढण्यात आली। भारतीय सैन्य दलाचं मनोबल वाढवण्यासाठी या रॅलीचं आयोजन करण्यात आलं। या रॅलीत नागरिकांसह वारकरी संप्रदायानं सुद्धा मोठ्या संख्येनं सहभाग घेतला। परभणीच्या पूर्णा शहरात शिवसेनेकडून तिरंगा रॅली काढण्यात आली। रॅलीत भारतीय सैनिकांना नमन करण्यात आलं। टी पॉइंट कॉर्नर ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौक अशी ही रॅली काढण्यात आली।
नाशिकमध्ये लॉज हॉटेल भाडेकरू यांची तपासणी करण्यात येते. युद्धबंदीनंतर सुद्धा पोलिसांकडून सतर्कता बाळगली जाते. या पार्श्वभूमीवर सर्वांची चौकशी करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. भारत पाकिस्तानमधील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील नागरी संरक्षण दल सक्रिय झालाय. या दलाकडून विविध ठिकाणी मॉकड्रिल आणि ब्लॅकआउटच्या परिस्थितीत नेमकं काय करायचं याचं प्रशिक्षण देण्यात येत आहे. तसंच दलाचा नियंत्रण कक्ष सुद्धा 24 तास सुरू असणार आहे. नवी मुंबईच्या उरणमधील बीपीसीएल कंपनीच्या परिसरात संशयास्पदरित्या ड्रोन उडताना आढळून आला. त्यामुळे या कंपनीनं तात्काळ याबाबतची माहिती पोलिसांना दिली आहे. त्यानुसार पोलिसांसह इतर प्रशासकीय यंत्रणा संशयास्पद ड्रोनचा शोध घेत आहेत. भिवंडीमध्ये मॉकड्रिलचं आयोजन करण्यात आलंय. जिल्हाधिकारी आणि नागरी संरक्षण दलाचे नियंत्रक अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली हे मॉकड्रिल करण्यात येत आहे. हल्ला झाल्यानंतर नागरिकांनी बचाव नेमका कसा करायचा याचं प्रात्यक्षिक यावेळी दाखवण्यात येत आहे. भारताच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान गुडघ्यावर आलाय. काल रात्री पाकिस्तानकडून कुठल्याही कुरापती झाल्या नाहीत. गेल्या काही दिवसांमधली ही पहिलीच शांत रात्र होती. रात्रभर नियंत्रण रेषा आणि आंतरराष्ट्रीय सीमेवर सुद्धा शांतता पाहायला मिळाली. ऑपरेशन सिंदूरमध्ये काय घडलं याची विस्तृत माहिती भारताच्या सुरक्षा दलानं पत्रकार परिषदेत दिली. यावेळी राफेलबाबत भारतीय हवाई दलानं माहिती दिली. आपले सगळे पायलट सुखरूप असल्याची माहिती हवाई दलानं दिली आहे. आता अमेरिका आणि चीनमधील टॅरिफ वॉर संपण्याची शक्यता आहे. दोन्ही देशांमधला व्यापारी तणाव कमी करण्यासाठी दोन्ही देशांनी सकारात्मक पावलं उचलली आहेत. यानंतर अखेर आता चीन आणि अमेरिकेमध्ये व्यापार कराराची घोषणा करण्यात आली. व्हाईट हाऊसकडून अमेरिकन अधिकाऱ्यांनी याबाबतची माहिती दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकारिणीची येत्या बुधवारी बैठक होणार आहे. या बैठकीमध्ये दोन्ही राष्ट्रवादींच्या विलिनीकरणाबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. विलिनीकरणाच्या चर्चेमुळे पवार गटातले काही जण प्रचंड अस्वस्थ आहेत. त्यामुळे कार्यकारिणीत वरिष्ठांसमोरच हे कार्यकर्ते आपल्या भावनांना वाट करून देतील. लाडकी बहीण योजनेच्या हमीवर बहिणींना कर्ज देण्याचा विचार असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर केलंय. ज्या बहिणींना उद्योग सुरू करायचा असेल तर या योजनेच्या हमीवर कर्ज उपलब्ध करून देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. या कर्जाचा हप्ता लाडकी बहीण योजनेतून सरकारकडून भरण्याची योजना विचाराधीन असल्याची माहिती अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. सांगलीचे माजी उपमहापौर आनंदा देवमाने यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह जनसुराज्य शक्ती पक्षात प्रवेश केलाय. जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला. तर आनंदा देवमाने यांच्या पक्षप्रवेशामुळे जनसुराज्य पक्षाची ताकद आता वाढते. वैशाख पौर्णिमेच्या निमित्तानं दगडूशेठ मंदिरात शहाळे महोत्सव आयोजित करण्यात आला. गणपती बाप्पाला 5000 शहाळ्यांचा महानैवेद्य दाखवण्यात आलाय. वैशाख वणव्यापासून तमाम भारतीयांचं रक्षण व्हावं, दुष्काळ, पाण्याचं दुर्भिक्ष, शेतकऱ्यांच्या समस्या दूर व्हाव्यात म्हणून बाप्पाला साकडं घालण्यात आलं. आरोग्य संपन्न भारताकरता दगडूशेठ गणपती बाप्पासमोर प्रार्थना करीत शहाळे महोत्सवात शहाळ्यांचा महानैवेद्य बाप्पाला दाखवण्यात आला. सोलापुरात एका कार्यक्रम सोहळ्यात खासदार उदयनराजे भोसले यांनी कॉलर उडवली आहे. भाषण करत असताना उदयनराजे यांनी कॉलर उडवून उपस्थितांचं लक्ष वेधून घेतलंय. यावेळी उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट करत राजेंच्या या कृतीला प्रतिसादही दिला. सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येला 153 दिवस पूर्ण झाले. मात्र तरीही आरोपी कृष्णा आंधळे पोलिसांना काही सापडत नाहीये. कृष्णा आंधळेचा शोध पोलीस सीआयडीची पथकं घेत आहेत. बीड पोलिसांनी त्याला फरार घोषित केलाय. नाशिकच्या निफाडमधील उगाव रोड परिसरात एटीएम मधून चोरी करताना चोरट्याला रंगेहात पकडण्यात आलाय. पहाटे हा चोरटा एटीएम फोडत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यावेळी चोरट्यानं नकली पिस्तूल दाखवून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी पाठलाग करत या चोरट्याला अखेर अटक केली आहे. हिंगोलीतील कळमनुरी तालुक्यात एका सराफा दुकानात चोरी झाली. गर्दीचा फायदा 2 महिलांनी उचलला आणि सोन्या चांदीचे दागिने पळवले. दागिने बघण्याच्या बहाण्यानं त्यांनी 7 लाखांचे दागिने असलेली बॅगच लंपास केली. या प्रकरणी बाळापूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. किसके साथ आया था?
जालन्यातील चंदनझिरा परिसरात लूटमार करणाऱ्या एका संशयिताला नागरिकांनी बेदम चोप दिलाय। यावेळी त्याचा दुसरा साथीदार मात्र पळून गेला। नागरिकांनी या संशयिताला पोलिसांच्या ताब्यात दिलाय। येवल्यात सोनसाखळी चोरट्यांनी धुमाकूळ घातलाय। दिवसाढवळ्या एका महिलेच्या गळ्यातील 2 तोळ्यांची सोनसाखळी चोरट्यांनी पळवली आहे। या प्रकरणी पोलीस चोरट्याचा शोध घेत आहेत। कर्जत चौक मार्गावर रविवारी रात्रीच्या सुमारास अपघात घडला। 2 गाड्या एकमेकांना जोरदार धडकल्यानं एका गाडीनं जागीच पेट घेतला। सुदैवानं या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र गाडीचं मोठं नुकसान झालंय। भंडाऱ्यातील मोहाडीमध्ये एका घराला अचानकपणे आग लागली आहे। या आगीमुळे घरातील वस्तू जळून खाक झाल्यात, त्यामुळे लाखो रुपयांचं नुकसान झालंय। नाशिकमधील औद्योगिक वसाहतीत मोकाट कुत्र्यांचा वावर वाढलाय। या कुत्र्यांमुळे अपघाताच्या घटनेतही वाढ होते, त्यामुळे कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी आता करण्यात येते। बीडमध्ये आणखी एका टोळीवर मकोका कारवाई करण्यात आली आहे। या टोळीचा प्रमुख रघुनाथ फड याच्यासह 7 जणांवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे। या टोळीतील मुख्य आरोपी रघुनाथ फड हा वाल्मिक कराडचा जुना सहकारी आहे। कर्जतमधील खांडसमध्ये एका 45 वर्षीय व्यक्तीचा सरकारी दवाखान्यात उपचाराअभावी मृत्यू झाला। या व्यक्तीला अशक्तपणा जाणवल्यानं सरकारी दवाखान्यात नेण्यात आलं होतं, मात्र त्यावेळी दवाखान्यात 1.5 तास कोणतीही वैद्यकीय मदत न मिळाल्याचा आरोप कुटुंबियांनी केलाय। त्यामुळे रुग्णाची प्रकृती खालावल्यामुळे त्याचा मृत्यू झालाय। गावंडवाडी